वाटतं. आले का 15 लाख? नाही ना. आणि त्याच्याही पुढे जाऊन या सरकारने काय केलं तर 15 लाख करत 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 गेल्या 5 वर्षानंतर आता आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये किती टेकवले तर 1500 रुपये टेकवले. 1500 रुपये टेकवले. म्हणजे 15 लाख सांगून तुम्ही आमच्या महिलांच्या हातात 1500 रुपये टेकवताय, ही किंमत करताय. हा अपमान आहे आमच्या महिलांचा. आणि या अपमान करणाऱ्या सरकारला आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. अहो इतकंच काय, हे 1500 रुपये देताना देखील त्यांना असं वाटतंय की आम्ही महिलांना 1500 रुपये देतोय म्हणजे त्यांच्यावर उपकार करतोय. ह्यांचाच एक भाजपचा आमदार भर सभेत बोलत होता की ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत आहेत, ज्या लाडक्या बहीण योजनेच्या फायद्याअंतर्गत ही योजना घेत आहेत, त्या जर तुम्हाला कुठल्या काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्या महिलांचे फोटो काढा. त्या महिलांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा. त्या महिलांची व्यवस्था आम्ही करू. महिला इतके स्वस्त वाटले का हो तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, एका महिलेने ठरवलं ना तर ती दुर्गा पण होऊ शकते आणि ती चंडी पण होऊ शकते. आणि आता ही महिला तुम्हाला तुमच्या चंडीचं रूप दाखवणार आहे आणि तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून खाली टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमची महिला तुम्हाला तिची ताकद दाखवेल. आमची महिला आदिशक्तीचं रूप काय असतं ते तुम्हाला दाखवल्याशिवाय या निवडणुकीमध्ये स्वस्थ बसणार नाही. तो भी ताली मार रहे. त्याच्याही पुढे जाऊया. क्या ताली मारती. आज आई वडील कष्ट करतात आणि प्रत्येक आई वडीलचं कष्ट करणाऱ्या आई वडिलांचा उद्देश असतो की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, चांगल्या शाळेत जावं, त्यानंतर महाविद्यालयात जावं, चांगलं शिक्षण घ्यावं आणि स्वतःच्या पायांवर उभं राहावं. आणि म्हातारपणी जेव्हा आमची वेळ येईल त्या मुलांनी आम्हाला सांभाळावं. पण आता काय परिस्थिती आहे? मुलं बिचारी आई वडिलांचे काबाड कष्ट बघतात, अभ्यास देखील चांगला करतात, परंतु होतं काय तर आमच्या मुलांना आज BCom MBA झाल्याच्या नंतर पण नोकऱ्या लागत नाहीत. आज आमची मुलं कुठे आहेत तर घरी बसून आहेत. याचं कारण काय तर हे सरकार काय करतंय तर वेदांत फॉस्कॉन, बल्क ड्रग पार्क असे जे मोठे उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार होते, जे मोठे गुंतवणूक आणणार होते, याच उद्योगधंद्यांना गुजरातला नेण्याचं काम हे सरकार करतंय. म्हणजे आपण आपल्या मुलांना शिकवायचं आणि काय करायचं, साक्षर करायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं. आणि जेव्हा आपली मुलं आपल्याला सांभाळण्याचे दिवस येतील, त्यांच्या पायावर उभं राहण्याचे दिवस येतील, तेव्हा हे काय करणार तर आपल्या मुलांचा हातातोंडाशी आलेला घास गुजरातला पळवणार. आता आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला नक्की काय करायचंय. निवडणुका होणार इकडे, आपण निवडून देणार त्यांना इकडे आणि हे विकास करणार गुजरातचा. हा विचार करण्याची वेळ आता आपल्याला आली. आपल्या मुलांच्या हातातोंडाशी आलेला घास पळवणाऱ्या सरकारला आपण मतदान करायचंय का, निवडून आणायचंय का, हा विचार आपल्याला करायचा आहे. हा विचार आपल्याला करायचा आहे. आज आपली मुलं अभ्यास करतात, सरकारी परीक्षांसाठी मेहनत घेतात, परंतु आज गेल्या अनेक वर्षांमध्ये या सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील गैरकारभार होत चाललाय. आणि या गैरकारभारांमुळे आज आपल्या मुलांना, गुणवंत मुलांना सरकारी नोकऱ्यांपासून वंचित राहावं लागतंय. सरकारी नोकऱ्यांपासून वंचित राहावं लागतंय आणि घरापासून देखील त्यांना लांब राहावं लागतंय. हा विचार आपल्याला करायचा. आज आपण शेतकरी म्हणतो, शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता, शेतकरी म्हणजे आपला देव. कारण तेव्हा मेहनत घेतो आणि जेव्हा तो पिकवतो तेव्हा आपण काय करतो, 2 टायमाचं जेवतो. परंतु या सरकारला आपल्या
शिवाय शेतकऱ्यांविषयी देखील आदर नाही. हो, मी अतिशय जबाबदारीने बोलते, या सरकारला शेतकऱ्यांविषयी देखील आदर नाही. कारण आपण जर बघितलं असेल तर दिल्लीमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांचा आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारने केलं. या शेतकऱ्यांचं आंदोलन भूमिगत करण्याचं काम जर पाप कोणी केलं असेल तर ते या सरकारने केलं. आज आपल्या शेतकऱ्यांना हमी भाव नाहीये, आज आपल्या शेतकऱ्यांना कर्ज नाहीये. इकडून तिकडून सगळ्या बाजूंनी आपल्या शेतकऱ्याचं होतंय ते मरण होतंय. शेतकरी वैतागतोय आणि शेवटी काय करतोय तर आत्महत्या करतोय. कारण त्याच्या मालालाच हमी भाव मिळत नाहीये. आज अनेक शेतकरी आपली आत्महत्या करतायत. या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जर कोण जबाबदार असेल तर हे सरकार आहे आणि या सरकारला त्याचा रस्ता दाखवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाहीये. आज आपल्या आया बहिणी मुली सुरक्षित आहेत का? नाहीत आपल्या मुली सुरक्षित. आज इकडे अनेक माता भगिनी आहेत. मी या माता भगिनींना विचारू इच्छिते, समजा जर मी आपल्याला विचारले की आपण आज आपल्या मुलीला चर्चगेटला रात्री 10चा शो बघण्यासाठी मैत्रिणीसोबत एकट्या पाठवू शकता का? पाठवू शकता का? नाही. का? कारण आपल्याला माहितीये की आपल्या मुली बहिणी सुरक्षित नाही. अहो, या देशामध्ये 4 तासानंतर, प्रत्येक 4 तासानंतर महिलांवर अत्याचार होत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत, लैंगिक अत्याचार होत आहेत, महिलेची फसवणूक होते. प्रत्येक 4 तासानंतर महिलेला अत्याचाराला सामोरं जावं लागतंय. आज आपला देश 3 नंबरवर आहे. 3 नंबरवर मुली बेपत्ता होण्यामध्ये आपला महाराष्ट्र 3 नंबरवर आहे. मग हे सरकार करतंय काय? मग हे सरकार करतंय का? हा विचार करण्याची वेळ आली आहे. एक छोटंसं उदाहरण सांगीन आपल्याला. आपल्या देशाला ज्यांनी नावलौकिक मिळवून दिलं, आपल्या देशाची मान ज्यांनी उंच केली, त्या आपल्या देशाच्या राष्ट्रीय खेळाडू, नॅशनल प्लेअर, कुस्तीपटू फोगाट, त्या आणि त्यांच्या काही कुस्तीपटू सहकाऱ्यांवरती यांचाच बीजेपीचा एक आमदार ब्रिजभूषण सिंग लैंगिक अत्याचार करत होत्या. त्या मुली मोदीजींकडे न्याय मागत होत्या. मोदीजी, तुमचाच एक आमदार आमच्यावर लैंगिक अत्याचार करतोय, आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. परंतु मोदींकडे त्यांच्यासाठी बघायला वेळ नव्हता. मग ज्या मुलींनी आपल्या देशाला आतापर्यंत सुवर्ण पदकं मिळवून दिली, ज्या मुलींनी आतापर्यंत आपल्या देशाचं नाव वरती केलं, ज्या मुलींनी आपल्याला अभिमान मिळवून दिला, आपल्या देशाला अभिमान मिळवून दिला, अशा मुलींना जर न्याय मिळत नसेल, अशा मुलींना जर मोदी सरकार न्याय देऊ शकत नसेल तर काय आम्हाला मोदी न्याय देणार आहेत का? नाही. हा विचार आपल्याला करायचा आहे. सही बात, एकदम. या मतदानाच्या वेळी हा विचार आपल्याला करायचा आहे. मुली सुरक्षित करके जो हालत कर रही है, आपल्या महिला सुरक्षित नाही. अशी अवस्था झाली आहे की 9 वर्षाची मुलगी पण सुरक्षित नाहीये, 19 वर्षाची मुलगी पण सुरक्षित नाहीये, 29 वर्षाच्या मुलीनंतर 44 वर्षाची महिला पण सुरक्षित नाहीये आणि आता तर 70 वर्षाची महिला देखील सुरक्षित नाहीये. मग हे सरकार करतंय काय? हा विचार आपल्याला खऱ्या अर्थाने करायचा. हा विचार आपल्याला खऱ्या अर्थाने करायचा आहे. आपल्याला काय सांगितलं होतं? आपल्याला सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही अरबी समुद्रात बनवू, आम्ही अरबी समुद्रात बनवू. कारण त्यांना माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं आराध्य दैवत आहे आणि या दैवताच्या नावावरती मत मिळवण्याचा घाट यांनी घातला होता. मोदी साहेब आले, घाईघाईमध्ये जलपूजन करून निघूनही गेले, परंतु अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काही उभारलं गेलं नाही, पण कोट्यवधी रुपये मात्र तिकडे खर्च झाले. ओ, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं आराध्य दैवत. मालवणला, कोकणामध्ये त्यांचा मोठा स्मारक बांधलं गेलं आणि ते स्मारक बनता तोच 8 महिन्यांच्या आत ते स्मारक कोसळलं.
म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देखील सोडलं नाही. तुम्ही त्यांच्या कामामध्ये, तुम्ही त्यांचं स्मारक बनवण्यामध्ये पण भ्रष्टाचार केला आणि आमच्या भावनांशी खेळला. हा महाराष्ट्र, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला माफ करणार नाही. या निवडणुकांमध्ये तुम्हाला गद्दारी केलेल्या लोकांना तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवू म्हटलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवलं नाही. आज आपल्या देशामध्ये काय होत आहे तर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते, गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. कारण या राज्याचे गृहमंत्री हे पक्षाच्या फोडाफोडीत व्यस्त आहेत, पक्षाच्या फोडाफोडीत व्यस्त आहेत. आणि या राज्यांमध्ये पोलीस ठाण्यातच लोकप्रतिनिधींकडून तक्रारदारांवरच गोळीबार होतोय, तक्रारदारांवरच गोळीबार होतोय. तर दुसरीकडे माझी आमदार, माझी नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते यांचे दिवसा ढवळ्या खून होत आहेत, यांचे दिवसा ढवळ्या खून होत आहेत. मग आपण आता विचार करायचा आहे की अशा पद्धतीने गुन्हेगारीचं स्वरूप आणून देणाऱ्या आणि गुन्हेगारीचं केंद्र बनवणाऱ्या यांच्या कुटील गावाला आपण किती सामोरं जायचंय आणि कशा प्रकारे सामोरं जायचंय. त्यांना त्यांची जागा या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायची, त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायची आहे. आपल्याला सांगितलं होतं काळं धन पुन्हा आणलं का? काळं धन पुन्हा? शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल, मिळाला का शेतकऱ्यांना हमी भाव? यांनी आपल्या शेतकऱ्यांबद्दल पण आदर ठेवला नाही हो. या भाजप सरकारने या देशामध्ये जवळजवळ 800 रेल्वे स्टेशन वरती 4.5 लाख कोटींचा गुगल बरोबर फ्री वायफाय, मोफत वायफाय मिळावा म्हणून करार केला. किती करोडचा? 4.5 लाख कोटींचा वायफाय मोफत मिळावा म्हणून गुगल बरोबर करार केला. परंतु आमच्या शेतकऱ्यांचे 25,000 कोटी भरण्यासाठी या सरकारकडे वेळ नाहीये. 85,000 कोटी भरण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीये. मग मोदीजी, आम्हाला जगण्यासाठी भाकरी लागते, वायफाय नाही. आणि हे सगळं दाखवून देण्याची वेळ आता ही आपल्यावरती आली. आज मुंबई म्हटलं तर काय? महाराष्ट्राची आर्थिक राजधानी. मुंबई ही आपली राजधानी म्हणतात. महानगरपालिका आतापर्यंत आपली होती, पण गेल्या या 2.5 वर्षामध्ये यांनी काय केलं तर या मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर देखील डल्ला मारला. आणि तो डल्ला इतका मारला की या जानेवारी नंतर महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. महानगरपालिकेच्या तिजोरीचा खडखडाट करण्याचं पाप ह्यांनी केलंय. जेव्हा ही महानगरपालिका सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती, तेव्हा आपण 92 कोटीने सरप्लस होतो. आणि आता आपण जवळजवळ 4 ते 5 लाख कोटींनी काय आहोत? डेफिसिट मध्ये आहोत. त्यामुळे आपला, तुमचा आणि आमचा जो पैसा आहे तो अशा पद्धतीने त्याचा गैरवापर करणाऱ्या सरकारला आपल्याला प्रश्न करायचा आहे. कारण भविष्यामध्ये ह्या पैसा फेडण्याचं काम देखील आपल्यालाच करायचं आहे आणि ते देखील कराच्या स्वरूपात करायचं आहे. कारण हे पैसे देखील भविष्यात आपल्यालाच भरायचे, म्हणजे खडखडाट करणार ते आणि त्याचा भुगतान करणार आपण. त्यामुळे आपली परिस्थिती, आपले पैसे जर आपल्याला अशा पद्धतीने भरावे लागत असतील तर आपल्याला या सरकारचा विचार केला गेला पाहिजे. हे आता आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग अशी अनेक मंडळी बोलली इथे, आणि बोलत असताना मी जास्त वेळ घेणार नाही कारण बऱ्याच वक्ते बोलून झालेले आहेत. 5 मिनिटात संपतोय. वक्ते बोलले, आपण बराच वेळ आहात, बऱ्याच लोकांचं ऐकत आहात. एक गोष्ट मला एवढी नक्की कळली
लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षांमध्ये या बीजेपीच्या या भाजपाच्या आमदाराने जर काही केलं असेल